नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं। संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। पैसे वाटपाच्या आरोपांवरून दोन्हीही गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। पैसे वाटपाच्या आरोपांनंतर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या राड्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुलुंडमध्ये मिहिर कोटेचांच्या कार्यालयामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं। सध्या अंबादास दानवे देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। आता या राड्यानंतर अंबादास दानवेंनी सध्या मुलुंड पोलीस स्टेशन गाठल्याचं पाहायला मिळते। अवघे निवडणुकीला 2 दिवस राहिलेले आणि त्याआधीच आता मुलुंडमध्ये भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा सामना जो आहे तो रंगताना पाहायला मिळतोय। पैसे वाटपाच्या आरोपावरून हा राडा जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील उभव सध्या मुलुंड पोलीस स्टेशन मधून आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। मुलुंडमध्ये सध्या हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। स्वप्नील, ठाकरे गटाचे नेते सध्या मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी दाखल झालेले आहेत, काय अपडेट? नक्की सचिन, 5 वाजतापासून जो आहे तो हाय व्होल्टेज जो आहे तो ड्रामा सध्या मुलुंडमध्ये सुरू आहेत। संजय दिना पाटील आहेत ठाकरे गटाचे उमेदवार आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपचे मिहिर कोटेचा आहेत उमेदवार। दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की मिहिर कोटेचा यांच्याकडनं जे आहे ते पैशाचं वाटप संपूर्ण या मतदारसंघामध्ये केलं जातं असा ठाकरे गटाचा आरोप आहे। आणि त्यावरूनच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। भाजपची जी वॉर रूम आहे या वॉर रूममधून पैशाचं वाटप केल्याचा आरोप जो आहे तो ठाकरे गटांनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जे त्या वॉर रूमवर धडकले होते। त्यानंतर दोन्ही गट आमने सामने आलेले होते। दुसरीकडे आता आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट दिली। प्रसाद लाल त्या ठिकाणी आले होते आणि आता त्यानंतर अंबादास दानवे आहेत विरोधी पक्ष नेते, ते आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीला आलेले आहेत। सोबतच त्यांच्या सोबत आहेत सुनील ठाकरे देखील सोबत आहेत। या ठिकाणी दाखल झालेला आपण बघू शकतो मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत। दंगा नियंत्रण पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहेत। उपायुक्त आहेत, पोलीस उपायुक्तांशी चर्चा सध्या जर आपण पाहिलं तर अंबादास दानवे या ठिकाणी करतायत। तणाव सदृश्य परिस्थिती संपूर्ण आता या मुलुंड पोलीस ठाणे परिसरात आहेत। मोठा पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त आहे लावण्यात आलेला आहे। त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती अंबादास दानवेंनी केलेली आहे। मागील 5 ते 10 मिनिटांपासून जे ते त्यांची उपायुक्त यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत। हाय व्होल्टेज ड्रामा जर आपण पाहिलं तर मागील 4 ते 5 तासांपासून सध्या मुलुंडमध्ये सुरू आहेत। सचिन, धन्यवाद स्वप्नील या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय। मला वाटतंय तो गांगरलाय, हतप्रभ झालाय। निवडणूक हारण्याच्या भीतीपोटी सातत्याने हे चौथ्यांदा आता घडलंय। मी एवढंच सांगू इच्छितो, माझं मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काळे धंदे बंद करून राहणारच आणि मानखुर्दचा नाव छत्रपती शिवाजी महाराज करून राहणारच। जय शिवराय, जय मल्हार। पण ते जे मुत्ताक खान त्याची जी गुंड होती ती गुंड कोण होती हे कोणी बोलवली आणि हा योगायोग आहे का? एका बाजूला AROचे लोक येतात मुलुंड तहसीलदारचे आणि त्याच वेळेला मानखुर्दचे जे मुत्ताक खान, हा कोण आहे? तो मुत्ताक खान खरं नाव आहे की कोण आहेत? संजय पाटील आणि याचे काय संबंध आहे याच्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी। आपण एक पहा, तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे। मिहिर कोटेचांचे कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते, तिथे पोलिसांना बोलवलं गेलं पण पोलिसांनी येऊन घेण्यास अटक केली की निवडणूक आयोगाने। हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाचे म्हणून?